नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. अर्धा किलो मटण घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं. बघा अशा पद्धतीनं. आता हे पाणी काढून टाकलं आणि ह्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून घेतलं. कारण हळद आणि मीठ टाकल्यामुळं हळदीमुळं निर्जंतुकीकरण होतं. त्यामुळं आपण ह्याला मिक्स करून 1-अर्धा तास झाकून ठेवून देऊ. अशा पद्धतीने हे मिक्स करायचं, सगळं पूर्ण कोटेड करून घ्यायचं सगळ्या मटणाला अशा पद्धतीनं. आणि आता त्याच्यावर प्लेट झाकून 1-अर्धा तास आपण बाजूला ठेवून द्यायचं. बघा अशा पद्धतीनं. आता मी गॅसवर एक जाळी ठेवली. जाळीवर मी 2 टोमॅटो, 2 कांदे, अद्रक अशा पद्धतीने हे भाजून घेतलं. कारण आपण जर असं भाजून मसाला केला तर आपल्या भाजीची टेस्ट चांगली होते, खायला पण चविष्ट लागतं. अशा पद्धतीने हे भाजून घेतलेलं आहे. बघा आता मी एक अर्धा खोबळा घेतला आणि हा खोबळासुद्धा आपण भाजून घ्यायचा. अशा पद्धतीने हे सगळं भाजून घेतलेलं आहे. तर हे सगळं आपण बाजूला काढून घेऊ आणि मिक्सरमधून हे काढून घेऊ आपण. आता गॅसवर कुकर ठेवलं. कुकरमध्ये जवळपास 2 चमचे तेल ओतून घेतलं. आता हे तेल थोडं गरम झालं. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि लसणची पेस्ट करून ठेवली होती. ही पेस्ट मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. त्याला थोडं हलवून घेऊया. बघा अशा पद्धतीनं थोडं हलवून घ्यायचं. आता शिजलेलं आहे. आता आपण मॅरिनेट करायला जी मटणाची पीस ठेवली होती आपण, ही पीस आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. हे सगळे पीस आपण ह्याच्यामध्ये घालून घेत आहोत. आता घेतलेलं आहे तर आपण त्याच्यावर झाकण ठेवून आपण आता त्याला थोडं हलवून घेऊ, मिक्स करून घेऊ त्याला. बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. अशा पद्धतीनं हे आता कुकरला लावून देऊ. आता मिक्सरचं भांडं घेतलं. त्याच्यामध्ये कांदा, लसूण, टोमॅटो, अद्रक आणि खसखस, तीळ हे सगळं मी मिक्स करून याच्यामध्ये मिक्सरमधून काढून घेत आहे. हा मसाला करून बाजूला ठेवून दिला. आता आपल्याला मटण कसं शिजले ते बघायचं आहे. आता हे आपण प्लेट काढून घेऊ. बघा त्या मटणाला अंगचंच पाणी भरपूर आलेलं आहे. अशा पद्धतीनं भरपूर पाणी सुटलेलं आहे. बऱ्यापैकी शिजलेलं पण आहे मटण. आता अशा पद्धतीनं शिजवून घ्यायचं. जे आपण गरम पाणी करून ठेवलं होतं ते आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ. प्लेटमध्ये गरम वरी करायला ठेवलं होतं ते पाणी ह्याच्यामध्ये घालून घेतलं. आता ती प्लेट अजून त्याच्यावर ठेवली आणि पाणी आपण त्याच्यामध्ये थोडं आता ओतून घ्यायचं. अशा पद्धतीने पाणी मी त्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आणि हे आपण काढून घ्यायचं. नंतर आपण झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या होण्यासाठी गॅसवर ठेवून द्यायचं. आता कढई घेतली. कढईमध्ये मी 3 टेबलस्पून तेल घेतलं आणि आपण जे काही कांदा, खोबरं वगैरे त्याचा जे मसाला करून घेतला होता तो मसाला याच्यामध्ये टाकून घेतला. अशा पद्धतीनं हे शिजलेलं आहे. त्याला तेल पण सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकली आणि त्याच्यामध्ये आता हे लाल तिखट पण टाकलं. आता आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले वगैरे काय टाकलेले नाहीत. खडा मसाला आपण काहीच घेतलेला नव्हता. हा जो काळा मसाला आहे तो मटणासाठी फार छान असतो. त्यामुळे मी हा काळा मसाला फक्त टाकलेला आहे. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आपण जे मटण शिजवून ठेवलं होतं मटणाची पीस आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. अशा पद्धतीने हे मटणाचे पीस आपण त्या मसाल्यामध्ये घालून घेतले. बघा आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे. कलरसुद्धा छान आलेला आहे. अशा पद्धतीनं आपली
हे सुक्कं मटण तयार झालेलं आहे. आता आपलं मटण जरा जास्तच सुकं दिसत आहे, त्यामुळं आपण त्याच्यामध्ये थोडी 1-2 चमचे ग्रेव्ही घालून घेऊ. चला, त्याच्यामध्ये आपण 1-2 चमचे ग्रेव्ही घालून घेऊ. ही ग्रेव्ही आपण घातलेली आहे अशा पद्धतीनं. आता मिक्स पण करून घेतली. आता आपलं सुकं मटण तयार झालेलं आहे. एक प्लेट घेतली. आता त्या प्लेटमध्ये मी सगळं सुकं मटण सर्व करून घेते. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, अशा पद्धतीने हे आपलं सुकं मटण झालेलं आहे. आता मी त्याच्यावर कोथिंबीर सर्व करून घेते. थँक्स फॉर वॉचिंग.